द. कवठेकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 7वी विषय मराठी. मार्गदर्शक शिक्षिका सौ दळवी PR. सेतू अभ्यासक्रमामधला आज आपण 32वा दिवस बघणार आहोत. या 32व्या दिवसामध्ये आज आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या लोककथा, लोकगीते, बोलीभाषा त्याबद्दल काही तुम्हाला जास्त माहिती आहे का, त्याविषयी तुम्ही चर्चा केलेली आहे का मित्रांमध्ये वगैरे. त्याच्यानंतर वास्तुकला, हस्तकला, कृषीकला, नृत्यकला, चित्रकला या संबंधी तुम्हाला जास्त माहिती आहे का. त्याच्यानंतर नृत्यांचे प्रकार आहेत, नृत्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे. त्याच्यानंतर स्थानिक कला आहेत, इतर कला आहेत, बोलीभाषा याच्या संदर्भामध्ये आपण या 32व्या सेतू अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत. आता लोककथा म्हणजे काय. लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणे लोककथा, लोकनिर्मिती लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो, तर लोककथेमध्ये काय प्रचलित होत जातो. कथांसाठी बहुधा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. तसंच कथाकार आपल्या माहिती किंवा आवडीप्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये लोककथा, इतिहास यामध्ये काही वेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा विषयक संदर्भ देतात, परंतु त्यांचे पुरावे मात्र नसतात. जसे पुंडलिक या भक्तासमोर पांडुरंग प्रकटला. भारतीय कथांची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. वैदिक वाङ्मयात अनेक कथांची बीजे आढळली. नंतरच्या पुराण वाङ्मयात पुरुरवा, उर्वशी कथेसारख्या अनेक कथा त्यातून विकसित झाल्या. प्रथम वरूरचीने प्राकृतांमध्ये व नंतर गुण्याढ्याने पैशाची प्राकृतमध्ये लोककथांचा प्रचंड संग्रह करण्याचा खटाटोप केला. बहुतकृथा या नावाने अखिल भारतीय स्वरूपाचा हा संग्रह प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये 1968 ते 1996 या कालावधीमध्ये या लोककथा सदाशिव काशीनाथ छत्रे, रामशास्त्री भागवत, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव मोरेश्वर कुंठे, AMT जॅक्सन, वासुदेव गोविंद आपटे विद्वानांनी लोकसाहित्य संकलनाचा संदर्भ भरीव कार्य केले. तसेच म्हणी, उखाणे, कहाण्या यांचे संग्रह, धार्मिक वृत्तींचा परिपोष व भाषा शिक्षण या हेतूने प्रसिद्ध करण्यात आला. तसेच 1828 ह्या मूळ फ्रेंच कथाकांच्या रूपांतरांच्या साहाय्याने केलेले मराठी भाषांतर, नीतिकथा, अनुवाद ही पुस्तके मराठी लोककथांच्या भांडारात मोलाची भर घालणारी आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी विष्णुशास्त्र्यांच्या सहकार्याने अनुवादलेल्या अरबी भाषेतील सुरस या चमत्कारिक गोष्टींनी मराठी बालकथांच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. साधारणपणे हा काळ मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासाचा. पारंपरिक कथांसाठी लोककथा व पारंपरिक गीतांसाठी लोकगीत या संज्ञा प्रथम वापरल्या. त्यांच्या चिकित्सक अभ्यासाची मूर्तमेढ रोवली गेली. या लोककथांच्या निर्मितीसंबंधी विविध मते प्रचलित झाली. तसेच अस्तित्वाचा प्रारंभावस्थेत मानवाने सृष्टी या अनंत रूपा घडामोडी अनुभवल्या, त्यांचे जे अर्थ लावले त्यातून निसर्ग कथांचा जन्म झाला. नंतर सृष्टीविषयक ज्ञान, आकलन जसजसे वाढले तसतसे देवकल्पनेचा जन्म झाला. श्रद्धा, देवांविषयक कल्पना, श्रद्धा यांच्यावर भर पडत गेली. त्यातूनच मिथ्यकथा, देवकथा जन्माला आल्या. नंतर धर्मसंबंध विधीसाठी आणि विधी कथा जन्माला आल्या. या सर्व कथा बहुधा विधींच्या स्पष्टीकरणात असतात. त्यातूनच आलेल्या नीतिकथा, बोधकथा यांनी लोकरंजनाचे कार्य केले. भौगोलिकदृष्ट्या दूर अंतरावरील प्रदेशातील कथांमध्ये अनेकदा
अनेकदा लोकविलक्षण साम्य आढळते. या प्रश्नांचा शोध घेताना भटक्या जमाती, व्यापारी, तांडे त्यांच्याबरोबर या कथा मूळ स्थानापासून दूरवर पसरत गेल्या असे अनुमान बांधले. तर हे आपण लोककथेमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपण हस्तकला म्हणजे हात किंवा साधी हत्यारे उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत. हा कलेचा पारंपरिक भाग आहे. यामध्ये कातणे, विणणे, सुईकाम, जरीकाम, शिवणकाम, बाहुल्या बनवणे, कोरीवकाम, नक्षीकाम, सुतारकाम, कुंभारकाम अशासारख्या कामांचा समावेश होतो. भारत यासाठी प्रसिद्ध आहे. कलेचे महत्त्व, ज्या भावना, जे विचार शब्दात सांगता येत नाहीत व मांडता येत नाहीत, अनेकदा कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे जास्त परिणामकारक होते. कलेमुळे आपले जीवन आनंदी, समृद्ध होते. कलेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात, परस्परांबद्दल आदर वाढतो व जगण्यातील सौंदर्य वाढवण्याची वृत्तीही वाढते. आता ऋषिकला म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? या ऋषिकलेमध्ये आपल्याला काय बघायचे? आता कृषिकला म्हणजे काय? शेतामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावतो, त्याच्यानंतर वेगवेगळी उत्पादने घेतो, त्या झाडांच्या ह्याला काही फळं लागतात, त्याच्यानंतर काही वस्तू असतात. तर यापासून आपल्याला जसं नारळ आहे, त्याच्यानंतर भेंडी आहे, त्याच्यानंतर बटाटा, हे आपण बांबू, ह्या गोष्टींपासून आपण काय करतो, वेगवेगळ्या वस्तू बनवतो. जसं बांबूपासून आपण वेगवेगळे फर्निचर बनवू शकतो. त्याच्यानंतर नारळाच्या याच्यापासून आपण खुर्ची, टेबल, त्याच्यानंतर नारळाच्या कवचालापासून आपण करवंटाच्या ह्याच्यावरती वेगवेगळ्या डिझाईन्स करू शकतो. त्याच्यानंतर बांबूच्या वस्तूंपासून आपण घरांवरती छत टाकण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या कृषी कलांचा आपण उपयोग. त्यानंतर अजून तुम्हाला काय सांगता येते कृषी कलामध्ये ते तुम्ही लिहायचं आहे. आता नृत्यकला म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर आता आपल्याला नृत्यामध्ये महाराष्ट्रात कोसाकोसावर बऱ्याच ठिकाणी मराठी लोकसंस्कृतीचे वैविध्य पाहायला मिळते. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जाती जमातींनी त्यांच्या परंपरा आणि आनंद विविध लोकनृत्यातून जपला आहे. महाराष्ट्राची खरी ओळख ही लावण्याचं दर्शन देणारी लावणी ही जर असली तर अनेक नृत्यांचे प्रकार आपल्याला महाराष्ट्रातच बघायला मिळतात. कोकणात कोळी नृत्य आहे. नाशिक, नंदुरबारच्या आदिवासी भागामध्ये आदिवासींच्या लोकजीवन विविध प्रसंग आदिवासी नृत्यातून प्रतीत होतात. आता परत आपल्याला नृत्यामध्ये काय आहे, कृषी कलेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंदमुळे, फळे, त्याच्यानंतर शेतात पिकवलेले अन्नधान्य यांचं, तर ऋषींच्या ठिकाणी त्रिकाल तज्ञता, इंद्र निग्रह, सत्य असे वर्षांचे कृषी कलेमध्ये आपल्याला ऋषीमुनी सुद्धा या शेतीतल्या कंदमुळं व याच्यावर खाऊन आपली उपजीविका करत होते. तसेच नृत्यामध्ये आपल्याला बोली नेहमी कोणत्याही प्राथमिक नृत्यामध्ये आपण वेगवेगळी नृत्य बघतो व त्याच्यामध्ये आता तुम्हाला नृत्य ही एक आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने आपल्याला विरंगुळा,
आपलं मन रमणे, मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्यांचा जन्म झाला. नृत्यातून आपण काय करतो? आपली भावना व्यक्त करू शकतो. तसेच नाचण्यामधून पुढे काही नियम लागू झाले, ज्यांनी स्वतःभोवती शास्त्रांचे वलय, तंत्रांची चौकट निर्माण केली. त्या नृत्यशैलीला शास्त्रीय नृत्यशैली म्हणून आपण मान्यता मिळाली. नृत्य हा एक भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. 29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. 29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. मग याच्यामध्ये फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण याचप्रमाणे नृत्य हा एक छंद, केवळ एक आवड म्हणून जोपासतात. व्यावसायिक क्षेत्र म्हणून निवडता येतो. या क्षेत्रामध्ये लोकांनी भरपूर नावे कमवली. तसेच आता आपल्याला लोकगीते आहेत. या लोकगीतामध्ये तुम्हाला काय पाहता येते? तर लोकगीते म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळी जी गाण्यांची रचना, गाणी म्हटली जातात, ती गाणी तुम्हाला माहिती आहेत. यामध्ये तसेच विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये लोकगीते प्राचीन काळापासून लोकगीतांची परंपरा समृद्ध झाली आहे. तसेच यामध्ये लोकगीतांमध्ये अनेक प्रकार आहेत. तसं लोकगीतांमध्ये आपण बघतो कोळी गीते आहेत, त्याच्यानंतर देवावर म्हणली जाणारी गाणी आहेत, अंबाबाईची गाणी आहेत. तुम्ही वेगवेगळे नवरात्रामध्ये ती गाणी ऐकता. त्याच्यानंतर आपली बोलीभाषा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, या बोलीभाषेमध्ये तुम्हाला काय तर या बोलीभाषेमध्ये आपल्याला आता या बोलीभाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक बोली दिलेल्या भाषेचा दुसरा प्रकार आहे. प्राथमिक भाषेतून प्राप्त केलेली भाषा देखील संदर्भित करते. उदाहरणार्थ, जर ग्रीक हा प्राथमिक भाषा मानला जातो, तर अन्य भाषा ज्यामध्ये अटीक, डोरिक आणि आयनिक यासारख्यातून तयार केल्या जातात त्या सर्वांना बोलीभाषा म्हणतात. त्याचप्रमाणे जर संस्कृतला पालक भाषा म्हणून किंवा प्राथमिक भाषा म्हणून मानले गेले, तर हिंदी, ओरियो, मराठी आणि गुजराती संस्कृतमधून बनलेली भाषा सर्वांनाच बोलता येईल. तसेच आपण आत्ता सण बघितले. मग याच्यामध्ये कोळी नृत्य, याच्यामध्ये लोकगीतांमध्ये आपल्याला कोळी बांधव समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्याने समुद्राला देव मानतात. नारळी पौर्णिमा, त्यानंतर नारळ अर्पण करतात. घरोघरी गोड नैवेद्य केले जातात. नारळी भात, नारळी वड्या, नारळाच्या करंज्या असे ते समुद्राला नैवेद्य अर्पण करतात. समुद्र शांत होतो. मग त्यांच्यातील साधन संपत्ती हा त्यांचा, समुद्र हाच त्यांचा उत्पादनाचा किंवा पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे. मग त्यावेळेस तिथं शिमगा, होळी हा सण तिथं साजरा केला जातो. मग त्याच्यानंतर कोळी गीतामध्ये तुम्हाला आहे नवरीच्या मांडवानं नवरा आलाय ग, चिकना चिकना माहुरा माझा, नाताळचे रिटा सणाला, पोरी सांगतो गो, वेसवची पारू नेसली हो. ही अशी कोळी, डोंगराचे आरून इकबाय चांद उगवला. तर अशी वेगवेगळी कोळी गीते आहेत. आता त्याच्यानंतर वास्तुकला आहेत. त्याच्यानंतर आपल्याला चित्रकला देखील आहे. भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्यकला ही खूप मोठी प्रसिद्ध कला आहे. त्याच्यानंतर आता आपण वास्तुकलेविषयी काही बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या वास्तुकलेमध्ये तुम्हाला वास्तू बांधण्याची कला आणि शास्त्र, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची, गावाची, शहराची, राज्याची, देशाची किंवा खंडाची वास्तुविषयक जडणघडण, शैली किंवा स्वरूप याला आपण वास्तुकला म्हणतो. मग तसेच त्याचा दर्जा व्यक्त करताना वापरण्यात येणारा शब्दप्रयोग. त्याच्यानंतर मानवी जीवनात ही कला अत्यंत उपयुक्त अनिवार्य कला आहे. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, त्यापैकीच निवारा निर्माण करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे वास्तुकला. त्यामुळे अतिप्राचीन काळापासून या क्षेत्रात मानव कार्यरत असलेला आढळतो. किंबहुना यामुळेच या कलेला
सर्व कलांची जननी मानण्यात येते. ऊन, वारा, पाऊस तसेच पशु इत्यादींपासून संरक्षण मिळवण्यासाठी निवारा निर्माण केल्यानंतरच मानवाच्या मनात इतर कला निर्मितीविषयी विचार निर्माण झाले आणि वास्तुकलेने कालौघात इतर संकलन दृश्य कला जन्माला. तर हा वास्तुकलेच्या संदर्भामधला आपला विषय झाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता नृत्यांचे इथं तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. आता इथं नृत्यांचे प्रकार दाखवलेले आहेत. ते नृत्य कोणते आहे, चित्र कशाचं आहे, चित्रामध्ये काय वापरलेलं आहे, कलर कोणता आहे, झाडं कशाची आहेत, घर, हे चित्र आणि कोणत्या प्रकारचं आहे. आता तुम्हाला नृत्यांचे 5 प्रकार माहिती आहेत का? तर आपल्या नृत्यांचे 5 प्रकार कोणते आहेत मी सांगते. भरतनाट्यम, 1 नंबर भरतनाट्यम, 2 नंबर कथकली, 3 नंबर ओडिसी, 5 मणिपुरी आणि 4 मणिपुरी, 5 कथ्थक. परत एकदा सांगते नृत्यांचे 5 प्रकार. पहिला आहे भरतनाट्यम, दुसरा आहे कथकली, तिसरं नृत्यांचे 5 प्रकार. पहिला भरतनाट्यम, दुसरा आहे कथकली, तिसरा आहे ओडिसी, चौथा आहे मणिपुरम, 5वा आहे कथ्थक. आता आपल्याला स्थानिक कला कोणत्या आणि इतर कला कोणत्या आहेत हे आपल्याला यामधला फरक ओळखायचा आहे. आणि कोळी नृत्य आणि लावणीमधला तुम्हाला फरक, उदाहरणार्थ कोळी नृत्यामध्ये फरक काय आहे आणि लावणीमध्ये फरक काय आहे, तर आणि त्यांची वेशभूषा सुद्धा तुम्हाला सांगता आली तर ती तुम्ही लिहायची आहे. कोळी नृत्याची वेशभूषा कशी असते, लावणीची वेशभूषा कशी असते. आता स्थानिक कला म्हणजे कोणत्या? आता आपलं पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी पांडुरंग प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वारकरी येतात. विठ्ठल